वस्तीतील जीवन कसे असते हे लेखकांनी या पुस्तकातील हिरोच्या दृष्टिकोनातून आपल्यासमोर असं काही मांडलं आहे की आपण त्या वस्तीतच राहत आहोत असं आपल्याला वाटतं. या व्हिडिओमध्ये मी थोडक्यात पुस्तकाचा सारांश सांगितला आहे. पण या सर्व पात्रांचं राहणीमान, त्यांच्या भावना, त्यांचं दुःख, त्यांचे आनंदाचे क्षण लेखकांनी यात खूप चांगल्या पद्धतीने मांडले आहे. त्यामुळे हे पुस्तक खूप वाचण्यासारखे आहे. वस्तीतल्या वापरल्या जाणाऱ्या भाषा, शिव्या, त्यांचे बोलणे आणि वागणे वाचल्यानंतर आपण एखादा सिनेमा बघत आहोत असे जाणवते. या सर्व गोष्टींमुळेच या पुस्तकाला 2025चा युवा साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेला आहे. ही कादंबरी लोकवाङ्मयगृह यांनी प्रकाशित केली आहे. 176 पानांची ₹300 ही कादंबरी प्रदीप कोकारे यांनी 2023 मध्ये लिहून पूर्ण केली. या कादंबरीत लेखकांनी मुख्य पात्राला नाव दिलेले नाही. त्यामुळे आपण या व्हिडिओमध्ये त्याला हिरो असे संबोधूया. या कादंबरीचा हिरो हा गावातून शहरात नोकरी करण्यासाठी आलेला असतो. एका नोकरीवर त्यांनी आधीच लाथ मारलेली असते आणि तो सध्या बेरोजगार आहे. दादरमध्ये अभिनव नगरात तो भाड्याने बबन या मित्रासोबत राहतो. इथून या कथेची सुरुवात होते. ही खोली भाड्याने केली तेव्हाची ते तिचे ॲग्रीमेंट 11 महिने संपते तोपर्यंतचा कालावधी हिरोने या पुस्तकात मांडलेला आहे. त्या दरम्यान ज्या काही घटना आणि विचारांना तो सामोर जातो त्याबद्दलची ही कादंबरी आहे. सुरुवातीचे काही दिवस हिरोला नोकरी नसल्यामुळे त्याने वस्तीतील लोकांचे आणि तिथल्या राहणीमानाबद्दल विचार यात मांडलेले आहे. त्या वस्तीत बरेचसे लोक, मित्र, जीवापाड प्रेम करणारी प्रियसी सुद्धा, मोठ्या भावासारखे मार्गदर्शन करणारा गण्या फुलवाला त्याला मिळतो. पिंटाभाई या वस्तीतील गुंडा असतो, जो सतत काही ना काही भानगडी करीत असतो. पिंट्याचे बाबा हे रिटायर्ड शिपाई आहेत, तर आई सकू म्हातारी. सगळ्यांचे बोलणे खाऊन सुद्धा तो सुधरत नाही. एक दिवस तो कोणाला तरी पाणी भरण्यावरून मारामारी करतो, तर एक दिवस लग्न करून एका मुलीला घरी आणतो. कधी खुनाचा प्रयत्न करतो, तर कधी सुसाट गाडी पळवून लोकांना त्रास देत असतो. पण तो सुधारण्याचे नाव काही घेत नाही. या पिंट्याच्या सोबतीला वस्तीतील काही पोरं सतत असतात. पिंट्यासोबत झगडा झालेला भास्करवाडीतील शंकर पुढे लग्न करतो, वाशीला राहायला जातो. त्याची त्याच्या जीवनातील घडामोडी आपल्याला वाचायला मिळतात. पिंट्याचा एक मित्र भाग्या पुढे पिंट्याची साथ सोडतो व मेडिकलच्या दुकानावर कामाला लागतो. काही दिवसांनी त्यांच्या काही दिवसांनी त्याच्या बाबांसोबत मंचुरियनची गाडी टाकून आपला निर्वाह करायला लागतो. बबनच्या मदतीने कथेतील हिरोला एका फार्मा कंपनीत सेल्सची नोकरी मिळते. तिथे त्याला त्याचा नवीन बॉस टटारिया मिळतो. तसेच त्याची ओळख होते टटारियाच्या पर्सनल असिस्टंट लावण्याशी. तिथे तो कामाला लागल्यावर तो काम कसा करायचा, टटारिया त्याला कसा त्रास द्यायचा, अशी बरीचशी माहिती सांगतो. पण नकळत लावण्या आणि त्याची जोडी जमते. ते सोबत सिनेमा पाहायला जातात. लावण्या हिरोसोबत मोकळी होऊन आपली कथा सांगते. तिच्या आजारी आईच्या मदतीला टटारियानी तिला कशी मदत केली हे ती सांगते. इकडे सुद्धा म्हणजे वस्तीतील प्रियसी त्याला भेटते व हिरोला आपल्या भविष्याबद्दल विचारणा करते. पण हिरोला आपल्या जबाबदाऱ्या माहिती आहेत व इतक्या कमी पगारात लग्न करून सुधासोबत या मुंबईसारख्या शहरात राहणे किती कठीण आहे हे त्याच्या लक्षात आलेलं आहे. तेच सगळं त्याच्या मनात असते, पण तो सुधाला सांगू शकत नाही. पण सुधा हे सगळं बोलून हिरोची घुटमळ ओळखते व ती त्याची वाट पाहणार हे सांगते. काही कारणास्तव सुधाचे कुटुंब अभिनव वस्ती सोडून दुसऱ्या वस्तीत राहायला जातात. तिथे तिच्या घरच्यांनी तिच्या लग्नाची बोलणी सुरू केलेली असते. या सगळ्या त्रासातून थोडी शांतता मिळावी म्हणून हिरो आपल्या गावी जातो. तिथे आईबाबांसोबत काही दिवस राहून तो परत मुंबईला येतो. बबन्या म्हणजे हिरोचा रूममेट काही कारणामुळे आपला जॉब सोडतो व सेकंड हँड गाडी घेऊन फूड डिलिव्हरीचा जॉब करायला लागतो. इतक्यातच त्यांचे 11 महिन्याचे भाडे संपते व आपले पुढे काय होणार या विचारातच ही कादंबरी संपते. खूप सुंदर अशी कादंबरी लेखकांनी लिहिलेली आहे. आपण सर्वांनी एकदा नक्की वाचायला हवी. धन्यवाद.